दिनांक 17 डिसेंबर रोजी उपकेंद्र डव्हा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा डव्हा येथे सिकल सेल तपासणी करण्यात आली आहे। एकूण 100 लाभार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आलेली आहे। जनजागृती व सिकल सेलमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सिकल सेल टेस्टिंग करून योग्य उपचार देण्याचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। माननीय डॉक्टर श्री बियानी सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे सर, तालुका आरोग्य अधिकारी श्री बोरसे सर यांच्या गायडन्सखाली इथे कॅम्पचे नियोजन करण्यात आलेले आहे। आशाताई, आपण इथे आज कशाचा कॅम्प ऑर्गनाईज करत आहात? सिकल सेल टेस्टिंग बरोबर। 11 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत सिकल सेल टेस्टिंगचा कॅम्प आपण हे सप्ताह घेत आहोत। त्याच्यामध्ये 0 ते 30 वर्षातील वयोगटातील आपण लाभार्थ्याचे सगळ्याचे सिकल सेल टेस्टिंग करत आहोत। बस तेवढंच। होय, ते तुम्ही आता सिकल सेल जर पॉझिटिव्ह निघाला आहे टेस्टमध्ये तर आपण त्या रुग्णांना कुठे संदर्भित करणार आहे? त्या रुग्णांना आपण पहिले पाहणार ती रुग्ण निघाला तर कोणचा आहे, ते वाहक आहे की पीडित आहे। त्याच्यानुसार मग आपण प्रथम उपचारासाठी आपल्या PSCला आपण त्या सरांना सांगू, त्याच्यानंतर आपण जिल्हा रुग्णालयात पाठवू धन्यवाद उपचारासाठी। धन्यवाद। सिस्टर, आतापर्यंत केलेल्या सिकल सेल स्क्रीनिंग टेस्टिंगमध्ये किती लाभार्थ्यांचं स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आलेलं आहे? आपली 75 टेस्टिंग झाले, त्यापैकी 2 पॉझिटिव्ह आहेत। थँक्यू। अशा प्रकारे आम्ही माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सर आणि तालुका आरोग्य अधिकारी बोरसे सर यांच्या अंतर्गत उपकेंद्र डव्हा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा डव्हा येथे कॅम्पचे नियोजन केले आहे। धन्यवाद।